समुद्राच्या या लाटा कायमच किनाऱ्याकडे येत असतात, पण आपलं तसं नसतं. काही तास आधी होता फक्त एक रस्ता आणि एक छोटीशी इच्छा या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचण्याची. कोल्हापूर ते गणपतीपुळे, 2 बाईक्स, 2 रायडर आणि एक को रायडर. मी तर हा प्रवास प्रत्येक विकेंडला करायला तयार आहे. प्रश्न येतो का, आणि त्याचंच रिझन आहे ही स्टोरी. तर चला सुरुवातीपासून सुरुवात करूया. सकाळचे वाजलेत 5:15 आणि मी एवढ्या लवकर याच्यासाठी उठलोय की आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. माझ्यासोबत सौरभ आहे, श्रेयस आहे, तेच दोघे जे मसाई फटर ब्लॉगमध्ये माझ्यासोबत होते. काल रात्री 10 वाजेपर्यंत मी कन्व्हिन्स नव्हतो, कारण हे बोलत होते की आजच जायचं आणि आजच परत यायचं. बाईक्सवरून जाणार आहे मी, 200 किलोमीटर अंतर आहे. 200, 400 होतं, 450 पण होऊ शकतं, आणि त्यामुळे मी कन्व्हिन्स नव्हतो. पण रात्री हे बोलले की स्टे करूया. बोल की उठलोय, ब्लॉक करतोय, मला कॉल कर बाहेर निघताना. चालतं, ठेव. पण रात्री 10 वाजता हे ॲग्री झाले स्टे करायला, आणि मग मी तयारीला सुरुवात केली. झोपलेलो काहीच नाही, 2-3 तास झोपलोय. डोळ्याच्या कंडिशनवरनं दिसत असेल तुम्हाला. झोप उद्या पण पूर्ण होईल, पण ट्रिप आज पूर्ण करायची आपल्याला, हे मोटिवेशन आहे आजचं. काय लाईन बोललेली. तयारी सगळी झाल्या, 6ला आम्ही निघणार आहे घरातनं. सो करू एन्जॉय आज. तर नाश्ता रेडी आहे माझा. इकडे चहा होती आणि हे पीनट बटर ब्रेड आहे. सगळी तयारी झाली. ब्रेकफास्ट पण केला आहे मी आत्ताच. जास्त भूक नव्हती, पोटात काहीतरी वेगळंच व्हायलं एक्साइटमेंटमुळं, पण खाल्लं थोडंसं आणि आता शूज घालून निघणार. चार्जर इज इम्पॉर्टंट. तर बॅग पॅक केल्या, सगळी तयारी झाली. सो ऑल सेट फॉर द ट्रिप गाईज. सौरभ आवडतोय, तर आवरले माझं. मी खाली आलो, सौरभ शूज घालतोय. त्याचं झालं की बाईक स्टार्ट करणार आणि निघणार. रायडर इन द हाऊस. तर आम्ही घरातून बाहेर पडलोय आणि श्रेयसची वाट बघतोय. कोडोली फाट्यावर आहे मी आता. चिंचपुरी मारायचा आणलंच नाही. प्लॅनिंग परत केलं आपण. आणि हेल्मेट सेफ्टीचं काय, हेल्मेट नाही लागत बाबा. आपण 60च्या स्पीडनं जायचं आहे. कशाला चालतच जावे की. काय श्रेयस आलेला आहे. हाऊ इज द जोश श्रेयस? हाऊ इज द जोश? तर सध्या आंबा घाटात आहे आणि जाताना व्ह्यूज नेक्स्ट लेवल दिसत होते. सो व्ह्यूज बघायला थांबलो आहे आणि दाखवतो मी व्ह्यूज तुम्हाला. यांना बाईक जरा जास्तच आवडल्या. ब्रो रहने दे ब्रो. तर ह्या आमच्या बाईक्स आहेत आणि हा असा व्ह्यू आहे आणि हे असे फ्रेंड आहेत आमचे. हॅलो शुलुलुलू ब्रो, येतो आता. तर काही 7:30 वाजलेत आता आणि नाश्त्यासाठी थांबलोय. तर आता नाश्ता करणार आणि मग निघणार पुढं. तर गाईज नाश्ता आलेला आहे. इडली सांबार आहे. सांबार इज गरम गरम वाफायला येत त्यातनं. तू ना किती किलोमीटर राहिलं? 75 राहिले फक्त. आपण पोचलोय अर्ध्या तासात. आपण कंप्लीट झोप पूर्ण करून निघायला पाहिजे होतं. 3-4 कुठे थांबणार नाही का? मोर बघाय
काय मोर सेक्सी होता. तर काहीच नाश्ता वगैरे झालाय आणि आता एक 70 किलोमीटर राहिले आणि आता निघतोय आम्ही. तर थोडासा पाऊस स्टार्ट झालाय आणि त्यामुळे रेनकोट घालायलोय आम्ही. तर 9:30 वाजलेत. गणपतीपुळे एक 20-25 किलोमीटर राहिले पुढे. आम्ही एक 15-20 मिनिटात पोहोचतोय तिथं. आणि एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती तुम्हाला. भावानं पंखा काढलाय जीटीचा. गाइस इसी को लाइफ कहते हैं. वाजव तू चल. फायनली गाईस आम्ही पोचलेलो आहे गणपतीपुळे. आता दर्शन घेणार सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर थोडंसं बीचवर येणार आणि रूम पण घ्यायची आहे आम्हाला. आम्ही स्टे करणार आहे त्याच्यामुळं. संडे आहे तरी पण काहीच गर्दी नाही आहे. येताना रोड पण मोकळा होता आम्हाला आणि रस्ता एक नंबर आहे आणि आता गर्दी पण नाही आहे मंदिरात. सो आता मस्त दर्शन घेणार. लिस्ट एक 4-5 लिस्टमध्ये अचिव्हमेंट्स करायचे आहेत. आता उंदीर मामांना 20 सांगितलं, आता 20 डायरेक्ट पूर्ण. नवीन ब्लॉगर आलेले आहेत. तर आता आम्ही दर्शन झालेलं आहे जस्ट नाव. नवीन ब्लॉगर इन द हाऊस. दर्शन नेमकं कसं वाटलं? मन प्रसन्न झालं. एवढ्या झालंय काय पुस्तकी उत्तर द्यायचं नव्हतं. खरं कसं वाटलं? मन प्रसन्न झालं. एवढ्या तासाने प्रवास करून आलोय. डायरेक्ट मंदिरात गेलो, काहीच गर्दी नव्हती. थेट गेलो बघा आणि थेट आलो बघा दर्शन घेऊन. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे रूम बघायची. बॅग घेऊन हेल्मेट घेऊन आम्ही जेवू पण शकत नाही. आता रूमवर सामान टाकणार आणि नंतर डायरेक्ट जेवायला जाणार. लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका. पालकांनी याबाबत काळजी घ्या. काही सगळीकडे पांढरं पाणी आहे स्त्रियांनी आपल्या दागिने पण व मौल्यवान वस्तू इथंच डार्क झालंय पाणी. लहान मुलांच्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्या. आता जाणार डायरेक्ट रूम घेणार आणि त्याच्यानंतर जेवायला जाणार. सकाळपासून नाश्ता केलाय, फक्त 2 इडली खाल्ल्यात आणि आता भूक लागली खूप. त्याच्यामुळं डायरेक्ट आता मिशन रूम, त्याच्यानंतर मिशन जेवण. रूम बघायला आलेलो आम्ही आणि रूममधनं व्ह्यू असा आहे. समोर बीच आहे आणि इकडे आम्ही सामान ठेवलं आहे आणि ओनर पाठवून द्यायला कोणाला तरी. बघू, जर ही रूम कन्फर्म झाली तर रात्रीचा सीन शॉर्ट आहे आमचा, कारण व्ह्यू खरंच खूप भारी आहे. सनसेट बघायला मला वाटतं बेस्ट फिलिंग असेल आमच्यासाठी. गाईज आम्ही रूमच्या शोधात बीचच्या साईडला एक वसाड पडलेलं. टॉवेल घ्यायचा अंगावर मस्तपैकी. मालक कुठे आहे? झोपायचं. फोन केलता यायला मालक. गुड न्यूज आहे, रूम कन्फर्म झाले आणि आता रूमवर सामान टाकलं आहे मी आणि आता जेवायला जाणार आहे. भूक खूप लागले. I wanna get away, but I could use some company. If you're alone, like पनीर खायचं भाऊ, पनीर. मोठी पनीर. मेजॉरिटी व्हेजवाल्यांचे पनीर खायचे. deep ocean, dance with you all night long, move and just swing your hips. गायचं तर लाजाळ आहे आणि ते हात लावल्यावर असं स्लो होत होतं. हा म्हटलं लाज सोडल्या त्यानं.
जेवण सापडले आफ्टर लॉंग टाईम लॉंग राईड. तर गाईज आम्ही जेवायला आलेलो आहे त्या रिसॉर्टला आणि जेवण अजून जेवलेलं नाही. जेवण कसं आहे माहीत नाही, पण व्ह्यू जबरदस्त आहे. Let's take a break from the stress and the hate. Feel the loving, feel the rhythm, singing oh na na, oh na na. I wanna go where the birds fly low. Feel my heartbeat, feel the music, singing oh na 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 na. I can take you anywhere you want if you come with me tonight. I can show you. थम्सअप आहे. दिवसभर उन्हात फिरल्यावर जेव्हा तुम्ही पहिला थम्सअपचा घोट घेताय ना, ती फिलिंग जबरदस्त असते. I can take you anywhere you want if you come with me tonight. Life is so bittersweet. Let me put your mind at ease. तर काल लंच करून आम्ही डायरेक्ट रूमवरती आलो. त्याच्यानंतर थोडासा चिल केला आणि संध्याकाळी सगळ्यात इम्पॉर्टंट काम आम्हाला करायचं होतं ते म्हणजे आम्हाला बाईक्स बीचवर घ्यायच्या होत्या थोड्याशा ऑफ रोडिंग करत, आणि त्या आम्ही घेतल्या. सनसेट मला नाही वाटत आज परफेक्ट होईल, कारण थोडंसं ओव्हरकास्ट वातावरण आहे आणि बॉईजनी गाड्या पार्क केल्यात. बॉईज फोटो काढत आहेत. आहे सौरभ, तो त्याच्या जेटीचा शूट करतो आहे आणि आहे श्रेयस, तो पण त्याच्या बाईकचं शूट करतो. मला आधी वाटलं सनसेट दिसणार नाही कारण थोडेसे ढग आले होते, पण आता वातावरण थोडंसं क्लीन होते आणि सन दिसायला लागलं आहे. सो मी दाखवतो व्ह्यू तुम्हाला आता कसं आहे. The sun is going down now. Been at it for a while, and I have had enough of this. I doubt that we can solve it. Been trying for so long, and I just can't ignore that it won't ever be the same. No, we will never be that good again. Don't drag it out. Skip the innocence. Things will never be the same again. And now I got all that I need. No need to apologize. No, we won't waste any more time. Yeah, I am all that I need. No need to apologize. No, we won't waste any more time. Yeah, you're still stuck on my mind. You won't go away. It's like you are a part of me. The mansion in my dreams. Now you won't be there.